नमस्कार, मी प्रज्ञानिता मधुकर यादव तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्लॉगमध्ये. आणि हा व्हिडिओ बघून तुम्हाला समजलंच असेल, हा रक्षाबंधनाचा व्लॉग आहे. आणि त्या दिवशी आम्ही काय काय केलं आणि मी दादाला काय सरप्राईज दिलं हे तुम्हाला या व्हिडिओत दिसेल. तर बेसिकली विषय असं झाला की मी दरवेळेस दादाला 3 राख्या बांधते, एक करू दिदीची, एक नीनू दिदीची आणि एक माझी. तर ज्यावेळेस त्या दोघींच्या राख्या बांधून झाल्या तर मी त्याला डोळे मिटायला लावले आणि त्याला म्हटलं गेस आता काय वाटलं तुला, मी काय राखी आणली. तर त्यानं गेस ऑलमोस्ट सही केलं की बैला रिलेटेड काहीतरी असेल. पण ज्या वेळेस त्याने राखी बघितली त्याची रिॲक्शन प्राइसलेस होती. फोटोवाली राखी. आणि त्यानंतर आईचं रक्षाबंधन सेलिब्रेट करायला आम्ही पिंपळला गेलो. तिथं मी अजून कोणाला तरी भेटलोय, ते तुम्हाला पुढे व्हिडिओ दिसेलच. सो आम्ही पिंपळला पोहोचलो, यांचं रक्षाबंधनही झालं आणि त्यानंतर आम्ही गेलो वडापाव खायला. मला तो वडापाव इतका प्रचंड आवडतो ना. 2-3 गोष्टी आहेत ज्या पिंपळमध्ये खायच्या मिळतात पण ज्या मला प्रचंड आवडतात, त्यातलाच हा एक वडापाव. मी जस्ट वडापाव खाल्ल्यासोबत फार तिखट लागले त्यामुळे मी अशी बोलते. माझा दादा ना मामाकडे सारखा येतो, तर त्याला ना मामाकडे यायला खूप प्रचंड आवडत असतं. आणि ह्याचं रिझन असं, सगळ्यांना वाटतं मामाचं खाऊ दादाला खूप आवडतं, बट नाही. दादाला काय आवडत नाही, दादाला काय इकडे यायचं असतं ते मी तुम्हाला दाखवते. हा मला सोडून आला, तर मी शोधत चालली आहे. तुम्हाला दाखवते दादा कुठे. तर हा आहे सर्जा आणि सगळा जीव दादाचा त्याच्यात आहे आणि त्याच्यासाठी दादा सारखा येत असतो इकडे. आणि आत्ता पण मी तुम्हाला राखी दाखवते, अजून हातात ठेवली आहे का तर त्याचा फोटो आहे त्याच्यात किंवा तो आहे म्हणून. आत्तापर्यंत कधीच दादानं हातात एवढा वेळ राखी नसेल ठेवलेली. आणि त्याच्यानंतर आम्ही सर्जासोबत थोडंसं फोटोशूट केलं. तर बेसिकली मी सर्जाला पहिल्यांदा भेटत होती बिकॉज मला म्हणजे भीती वाटते असं नाही, पण मी तिकडे फार जात नाही. सो मी पहिल्यांदा भेटली. माझं असं झालं की तू सोडू नको ना त्याला, तू धर त्याला, असं मला ना फुल भीती वाटत होती की जर ह्यानं सोडलं त्याला तो असा फिरायला वगैरे तर माझ्याकडे येतं. आणि आता मी चाललोय सर्जाला मस्तपैकी फिरायला घेऊन. सो हेच रिझन होतं मी त्याला सर्जाची राखी बांधायची, कारण आमचा सगळा जीव सर्जात अडकलेला आहे. सो चलो मी चालली आहे त्याच्यासोबत. बघा, मी दादा आणि सर्जा आम्ही तिघं फिरतोय आणि असं मस्तपैकी आम्ही सर्जाला घेऊन रानात हिंडतोय, मी दादा आणि सर्जा. आणि सर्जाचा असा विषय आहे, सर्जा घरच्याच गाईचं मोठं झालेलं पिल्लू आहे, म्हणजे मोठा झालेला बैल आहे. तर ना दादा असं खूपदा म्हणतो की आपण पण बैल घ्यायचा किंवा आपण सर्जाला आपल्याकडे आणायचं किंवा म्हणजे आपण बैल पाळायचा. आणि त्याला जर मी म्हणलं ना, आणि जर तो पळलाच नाही मग काय करणार. म्हणजे आपण ज्याला चूज करू किंवा आपण ज्याला लहानाचं मोठं करू, तो पळलाच नाही बैल. कारण आत्ता मोस्ट ऑफली लोकांचं म्हणजे नाही का असं बैल पळतोय किती ह्याच्यावर लोक बैल विकत घेतात किंवा बैल पळायला पाहिजे या हिशोबानं त्याला ट्रेन करतात. तर मग माझं असं झालं की आपण बैल घेतला किंवा आपण सर्जाला नेलं तो पळायलाच नाही. मग आणि ह्याचं असं होतं की मला काही हरकत नाही, तो पळायला नाही तरी तो फक्त दावणीला बांधलेला पाहिजे, रोज त्याला असं मस्त फिरवून आणता यायला पाहिजे आणि त्याला असं फुल त्याची केअर करता यायला पाहिजे. मी यातच खुश आहे. सो इतकं भारी त्याचा लय अतिप्रचंड जीव आहे बैलावर. आणि तेच रिझन होतं मी त्याच्यासाठी राखी कस्टमाइज करून घ्यायचं. कारण तुम्ही आधी मी आधी व्लॉग नाही केलं, बट राखी बांधली की आमची काढायची घाई असते. चल झाले फोटोशूट, आता राखी काढून टाक. बट ह्यावेळेस राख्या सोडल्या त्यानं, नाही असं नाही, बाकीच्या राख्या सोडल्या आणि त्याचं असं झालं ती वाली परत बांध, मी ठेवतो तिला दिवसभर. सो मी फार खुश आहे. सो चलो बघूयात. आता यानंतर आम्ही पारगावला जाणार आहोत अजून पुढचं रक्षाबंधन सेलिब्रेट करायला. सो चलो स्टे ट्यून. बघा
आमचा आजचा दिवस मी आजच्या दिवसात अजून काय काय करते. आणि आता आम्ही चाललेलो आहे घुमाई देवीला. डोंगरात मंदिर आहे घुमाई देवीचं तिकडे. तुम्ही जस्ट लुक ॲट द वेदर, कसलं सुंदर वातावरण झालंय. फायनली आम्ही घुमाईच्या इथं पोहोचलेलो आहे. ही वरचीवाली कमान आणि असंच खाली उतरून 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 आम्ही घाटानं मंदिरापर्यंत पोहोचू. खाली गेलं तुम्हाला मंदिर दाखवतं. एकदम भारीवालं मंदिर आहे हे वालं. सो दिस इज माय वन ऑफ द फेवरेट प्लेस फ्रॉम माय चाइल्डहुड. म्हणजे मला लहानपणापासून इथे यायला इतकं प्रचंड आवडतं, खूप जास्त. कारण ना इथे खाली दरी आहे, तर मग आम्ही उन्हाळ्यात यायचो मोस्टली. असं मस्तपैकी पाणी, धबधबा, किंवा जर पाणी नसेल, धबधबा पण नसेल, एकदम रखरख असेल, तर आम्ही खाली तिकडे जाऊन नाही का असं करवंदाच्या जाळ्या असायच्या, करवंदा खायचो. त्यामुळे एवढ्या मेमरीज येत नाही इथल्या खूप जास्त. सो मला ही प्लेस प्रचंड आवडते. लहानपणी हे जे समोरचं झाड आहे, हे झाड, या झाडावर एक फोटो होता आणि मी लास्ट टाइम आली ना त्यावेळेस तो रिक्रिएट केला. इथे रेंज नसल्यामुळे मी तो दाखवू नाही शकत. मी थोड्या वेळाने तुम्हाला तो दाखवते. हेच ते झाड. मी लहानपणापासून ते तसंच आहे, तेवढंच आहे, काहीच बदल नाही झाला आहे त्याच्यात. नाही तू सांग मला आता, तू काय बोलली सांग ना. मी तिला असं म्हणत होती, एक छत्री जी मी घेऊन आली आहे, तर तुम्ही लोक काय करणार, कसं जाणार, तुम्हाला पाऊस लागल. तर त्याच्यावरती काय म्हटली, म्हण ना, सांग ना. काय म्हटली आता तू, पावसानं काय नाही होत तुम्हाला, सांग ना, सांग ना. तिचं असं मत होतं, पावसानं काय आम्ही लगेच उगवणार नाही आहोत, तुलाच पाऊस लागेल, मी गाडीपर्यंत पोहोचू शकते. आणि आता ती कॅमेरा चालू केला की बोलणं झाली. आणि त्यानंतर आम्ही फायनली घरी पोहोचलो, म्हणजे मामाच्या घरी मंदिरातून येऊन. आणि इतका जोरात पाऊस यायला सुरुवात झाली. ज्यावेळेस आम्ही गाडीत बसत होतो त्यावेळेस थोडीशी टिचकायला सुरुवात झाली. पण फायनली आम्ही घरी पोहोचल्यावर एकदम धोधोवाला पाऊस आला. आणि तुम्ही बघू शकता हे किती भारी दिसतंय. आणि सकाळपासून ना मी काही व्हिडिओज ठरवून ठेवलेले की मला हे व्हिडिओज काढायचे. सो मी ना दादाला म्हटलं की इथे सासवडमध्ये किंवा पारगावमध्ये ना मला व्हिडिओ काढायला कोणी नाही आहे. सो तिथे प्रवीण असतो, म्हणून म्हटलं प्रवीण व्हिडिओ काढेल, आपण व्हिडिओ बनवून घेऊ. आणि फायनली आम्ही हा व्हिडिओ बनवला. मला हा इतका दिवसापासून बनवायचा होता की तो मला समजतं एका हातात उचलतोय आणि तेवालं. सो तो व्हिडिओ मी इन्स्टाला टाकलेला आहे. सो नक्की बघा इंस्टाग्रामचा व्हिडिओ. देन मी काही फोटोज काढले आणि तुम्ही बघू शकता आम्ही तिथून पारगावला येत होतो माझं राहिलेलं रक्षाबंधन सेलिब्रेट करायसाठी. आणि की मस्त हिरवळ आणि इतकं सुंदर नेचर दिसत होतं ना, काय बोलायलाच नको. आणि इथे ना हा जो सालप्याचा घाट आहे, इथं मला शूट करायची फार इच्छा झाली बिकॉज मला माहित होतं झाडं एकदम भारी असणार आहे तिथं. पण नेमकी आमच्या समोर एक गाडी आली आणि तिने एवढा सुंदर काही शूट नाही झालं. पण ही झाडी असं झाडीवाला बोगदा मला इतका आवडतो ना, काय बोलाय नको. देन आम्ही पारगावला गेलो. तिथे मी दादाला आणि भैयाला राखी बांधली. आधी मी ओवाळून घेतलं आणि त्याच्यानंतर स्वरानं माझ्या दादाला म्हणजे प्रतीक दादाला राखी बांधली. आणि त्याच्यानंतर असं मस्त की आमचं रक्षाबंधन सेलिब्रेट झालं. आम्ही खूप सारे फोटोज क्लिक केले. आणि हा व्हिडिओ इथंच संपतो कारण या दिवसात मी एवढ्याच काही गोष्टी केल्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.